आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे. कोणता? अल्कोहोल्स. अल्कोहोल्समध्ये आपण लास्ट पॉईंट पाहिला होता पेनाकॉल, पेनाकोलोन रिअरेंजमेंट. तर आज आपण सेकंड पार्ट स्टार्ट करतोय फेनॉल्स. तर फेनॉल्स पाहण्यापूर्वी आपण दोन क्वेश्चन्स पाहतोय की जे आपल्याला JEE मेन्स 2020मध्ये आपल्याला विचारले होते. 2020मध्ये आपल्याला हे दोन क्वेश्चन विचारले होते आणि हे दोन्ही क्वेश्चन्स अल्कोहोल्सवरती विचारले होते आपल्याला. तर ते आपण क्वेश्चन्स पाहूया. पण आपल्याला याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणतं विचारलं आहे? फाइंड दी फायनल मेजर प्रोडक्ट ऑफ दी फॉलोइंग रिएक्शन. पहा क्वेश्चन काय विचारलं आहे? फाइंड दी फायनल मेजर प्रोडक्ट ऑफ दी फॉलोइंग रिएक्शन. पहा इथे जे आपल्याला हे रिएक्शन दिले तर ह्या रिएक्शनमध्ये फायनल मेजर प्रोडक्ट आपल्याला विचारलं आहे. फायनल म्हणजे कोणतं सांगा? तर बी हा आपला काय आहे? फायनल प्रोडक्ट आहे आणि तो आपल्याला काय विचारला आहे? मेजर प्रोडक्ट विचारला आपल्याला. आलं लक्षात? पहा मी हे तुम्हाला 11वीपासून सांगतोलं आहे की आपल्याला मॅक्झिमम तर असे प्रोडक्ट विचारतात की जे प्रोडक्ट कसे असतात? मेजर असतात. आलं लक्षात? दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट्स मिळतात पण आपल्याला नीटमध्ये आणि JEEमध्ये कोणते प्रोडक्ट विचारले जातात? तर मेजर प्रोडक्ट जास्त करून आपल्याला विचारले जातात. आलं लक्षात? तर पहा हे आपल्याला हे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे फर्स्ट तुम्ही नोट डाऊन करा, याचा स्क्रीनशॉट काढा. आपण याचं काय करतोय? एक्सप्लेनेशन देतोय. एक्सप्लेनेशन देताना मी हे सगळे काय करणार आहे? रफ करणार आहे ऑप्शन्स. आलं लक्षात आहे? तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. झालं सर्वांचं नोट डाऊन करून? हां याच्यामध्ये मी आता काय करतोय? हे जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन मी काय करतोय? रफ करतोय. पहा एक्सप्लेनेशन हे रिएक्शनचं. पहा बी हा कंपाऊंड कोणता आहे ते आपल्याला विचारले. पहा रिएक्शन कोणते? पहा कोणता कंपाऊंड दिला आहे आपल्याला? दिस इज अल्किन. कोणता कंपाऊंड दिला आहे? अल्किन. आणि याची रिएक्शन आपल्याला त्यासोबत केलेली आहे B2H6. दिस इज कॉल्ड डायबोरेन. आणि खाली काय लिहिलं आहे? H2O2 OH-. याचा अर्थ काय? H2O2 OH- म्हणजे ऑक्सिडेशन. ओळखलं का? ही रिएक्शन कोणती आहे ती? तर ही रिएक्शन कोणती आहे? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन हे रिएक्शन आहे. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स याच्यामध्ये एक मेथड आपण पाहिली होती फ्रॉम अल्किन्स. अल्किनमध्ये आपण परत 3 मेथड्स पाहिलेले आहेत. फर्स्ट इज ॲसिड कॅटालाइज हायड्रेशन, सेकंड इज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, यालाच आपण शॉर्टमध्ये HBO असं म्हणतो. आणि थर्ड आपण पाहिली होती OMDM ऑक्झिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन. तर त्याच्यामधले हे कोणती मेथड आपल्याला विचारले? तर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. पहा B2H6 म्हणजेच काय? तर डायबोरेन. B2H6 म्हणजेच डायबोरेन म्हणजे हायड्रोबोरेशन आणि खाली काय दिलं आपल्याला? ऑक्सिडेशन दिले H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड इन बेसिक मीडियम. तर पहा आपल्याला फर्स्ट एक कोणता मिळेल ते आपण लिहूया. हां याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहूया ॲन्सर. हां हा जो अल्किन आहे तो अल्किन आपण ॲज इट इज लिहूया. CH3 पुढे C डबल बॉन्ड. पहा ह्या Cला खाली काय अटॅच येतं? CH. ह्या CHला काय अटॅच आहेत? 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट मिथाइल ग्रुप अँड दिस इज सेकंड मिथाइल ग्रुप. पुढे CH सिंगल बॉन्ड CH2 CH3 आणि ॲरोवरती काय लिहिलेलं आहे? B2H6. दिस इज कॉल्ड हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनसाठी एक पाठ्यामागं आपण ट्रिक सांगितली होती. पहा काय सांगितली होती? हे रिएक्शन कोणते आहे? आलं लक्षात? तर ही रिएक्शन आहे HBO हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. पहा तुम्हाला फक्त काय करायचं आहे? HBOमध्ये वॉटरची ॲडिशन करायची आहे. काय करायचं आहे तुम्हाला? वॉटरची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन ऑफ वॉटर. ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटर आपण कसं लिहितो सांगा? तर वॉटर आपण कसं लिहितो? HOH असं लिहितो. H प्लस असतो, OH मायनस असतो. अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकुप्स रूल. अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकुप्स रूल. जर समजा तुम्हाला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन HBO हे जर तुम्हाला रिएक्शन दिले असेल तर सिम्पल काय करायचं? फक्त वॉटरची ॲडिशन करायचे अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकुप्स रूल. इथे आपण तेच करायचं आहे. हां याच्यामध्ये फक्त काय करायचं? वॉटरची ॲडिशन करायची अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकुप्स रूल. हां वॉटर आपण कसं लिहितो सांगा? HOH असं लिहितो. HOH H प्लस असतो, OH मायनस असतो. अँटी मार्कोनिकुप्स रूल काय सांगतो सांगा? नेगेटिव्ह पार्ट ऑफ दी reagent gets attached to that carbon atom which carries more number of hydrogen atom. हे अँटी मार्कोनिकुप्स रूल आपल्याला सांगतो. माहिती आहे सर्वांना? अँटी मार्कोनिकुप्स रूल नेगेटिव्ह पार्ट अशा कार्बन ॲटमला अटॅच करायचा की ज्या कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम कसे असतात? जास्त असतात. मग मला सांगा ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. हा OH मायनस निगेटिव्ह पार्ट
कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच करणार, सीला अटॅच करायचा का CHला अटॅच करायचा, तर हा OH मायनस काय होईल, तर ह्या CHला अटॅच होईल आणि हा जो H प्लस आहे तो H प्लस या सीला अटॅच होईल. पहा आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, CH3CCH, ह्या CHला अटॅच आहेत हे दोन CH3. पहा ॲडिशन केल्यामुळं काय राहणार, इथे सिंगल बॉन्ड राहणार, एक बॉन्ड काय होणार, रिमूव्ह होणार. पहा ह्या सीला काय अटॅच होणार, H, म्हणजे आपण इथं लिहूया H. त्यानंतर इथं बॉन्ड राहणार सिंगल, हा CHला काय अटॅच होणार, OH. पहा CHला अटॅच होणार OH, पुढे सिंगल बॉन्ड CH2CH3 ॲज इट इज. अँड दिस इज ए कंपाऊंड. कोणता कंपाऊंड आहे, हा ए कंपाऊंड आहे. आलं लक्षात. तर आपल्याला फर्स्ट काय मिळाला, हा ए कंपाऊंड मिळाला. फक्त आपण काय केलं, ही हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आहे आणि त्यामुळे आपण काय केलं, फक्त इथे कार्बोकॅटायन तयार होत नाही, ॲसिड कॅटलाइज हायड्रेशनमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो, त्याच्यामुळे इथं कार्बोकॅटायन तयार करायचं नाही. इथं फक्त डायरेक्ट काय करायचं येतो मला, वॉटरचे ॲडिशन करायचे अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकोव्हस रूल. आता आपल्याला मिळाला हा ए. पहा त्यानंतर एची रिएक्शन काय सोबत केलं आहे, डायल्यूट H2SO4 आणि नंतर काय केलं, हीट केलं. मग सांगा ही रिएक्शन कोणती आहे, तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन कोणती आहे, डिहायड्रेशन. पहा हा जो कंपाऊंड आहे ए कंपाऊंड तो कोणता आहे, दिस इज अल्कोहोल. आणि पुढे आपल्याला कंडिशन काय दिले, डायल्यूट H2SO4 हीट. याचा अर्थ ही रिएक्शन कोणते, डिहायड्रेशन. म्हणजे याचं आपल्याला काय करायचं आहे, डिहायड्रेशन करायचं आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. पहा याच्या आधीच्या आपण रिएक्शन पाहिली होती, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलच्या आधीची रिएक्शन आपण कोणती पाहिली होती, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तिथेही आपण मेकॅनिझम थ्रू आपण प्रोडक्ट लिहिले होते डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलचे. सेम इथं करायचं आहे. पहा डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल काय होईल सांगा, तर हा H2SO4 आपल्याला काय देईल, H प्लस देईल. येते लक्षात. पहा इथे काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करेल, ह्या H प्लसवरती अटॅक करेल. हा जो H आहे तो H काय होणार, ह्या OHला अटॅच होईल आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल. पहा हे तुम्ही लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही. काढल्याचा स्क्रीनशॉट. हा जो H प्लस आहे तो H प्लस ह्या OHला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल. पहा CH3 पुढे सिंगल बॉन्ड CH. इथं काय तयार होईल आता, OH2. ह्या ओवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण ओची व्हॅलन्सी किती झाली, 3 झाली. त्यानंतर CHला पुढे काय अटॅच आहे, CH2 अटॅच आहे आणि CH2ला पुढे काय अटॅच आहे, CH3. पहा पुढच्या स्टेपमध्ये काय होणार, हा ऑक्सिजन काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय करेल, बाहेर पडेल. म्हणजे इथे काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार. शिल्लक काय राहिलं मग इथे CH3 पुढे CH, इथे CH2CH3. पहा ह्या कार्बन ॲटमची व्हॅलन्सी किती राहिली आता, म्हणजे ह्या कार्बन ॲटमची व्हॅलन्सी किती राहिली, 3 राहिली. हे 2 बॉन्ड आणि हायड्रोजन एक, त्यामुळे ह्या सीवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. काय तयार झाला, हा कार्बोकॅटायन तयार झाला. दिस इज कार्बोकॅटायन. पहा जिथे जिथे कार्बोकॅटायन तयार होतो तिथे तिथे तो आपली डोकेदुखी वाढवतो. म्हणजे काय होतं सांगा, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन टेक्स प्लेस. इथे करता येईल का आपल्याला रिअरेंजमेंट. कोणता कार्बोकॅटायन हा, दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. 2 डिग्री कार्बोकॅटायन. 2 डिग्री कार्बोकॅटायनपेक्षा मोर स्टेबल कार्बोकॅटायन कोणता असतो, 3 डिग्री कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा ह्या सीला काय अटॅच आहे, इथं H अटॅच आहे, तो H आपण असा लिहू शकतो. पहा हा H काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय करेल, तो ह्या C प्लसवरती अटॅच होईल. म्हणजे ह्या C प्लसला तो H काय होईल, अटॅच होईल. अँड दिस इज कॉल्ड 1,2 हायड्राइड शिफ्ट. यालाच आपण काय म्हणतो, 1,2 हायड्राइड शिफ्ट. 1,2 हायड्राइड शिफ्ट. मग काय तयार होईल इथे, पहा CH3 पुढे ह्या CHला आता हा H अटॅच होणार, म्हणजे काय तयार होणार इथे, CH2 तयार होणार. पुढे CH2CH3 ॲज इट इज. ह्या Cची व्हॅलन्सी 3 झाली आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. दिस इज कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन हा, दिस इज 3 डिग्री कार्बोकॅटायन. इथे लक्षात
2 डिग्री कार्बोकेटनपेक्षा 3 डिग्री कार्बोकेटन हा कसा असतो, मोर स्टेबल असतो आणि त्यामुळे इथे काय झालं 1,2 हायड्रेट शिफ्ट झालं ड्यू टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटन. आता पहा लास्ट स्टेपमध्ये काय होतं, डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. पहा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे त्याच्या ॲडजेसनचे जे कार्बोनेटम आहेत त्यांच्यावरचा एच रिमूव्ह होतो. पहा इथं तीन कार्बोनेटम आहेत. दिस इज पहा हा एक कार्बोनेटम आहे, हा एक कार्बोनेटम आहे आणि हा एक कार्बोनेटम आहे. दिस इज फर्स्ट कार्बोनेटम, दिस इज सेकंड कार्बोनेटम अँड दिस इज थर्ड कार्बोनेटम. कोणत्या कार्बोनेटमवरचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा की जेणेकरून आपल्याला मोर स्टेबल अल्केन मिळेल आणि हेच आपला मेजर प्रोडक्ट असणार आहे. आलं लक्षात. तर इथं पहा 3 ठिकाणचे हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतात. पहा आपण काय करूया, फर्स्टवरचा एच रिमूव्ह करूया. जर आपण फर्स्टवरचा एच रिमूव्ह केला तर इथे काय राहणार CH2, इथे राहणार CH2 आणि सीमध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कोणता कंपाऊंड मिळेल, CH2 डबल बॉन्ड CH3 पुढे CH3. जर आपण फर्स्ट कार्बोनेटमवरचा जर हायड्रोजन रिमूव्ह केला फर्स्ट कार्बोनेटमवरचा तर आपल्याला हा अल्केन मिळेल. जर समजा आपण सेकंड कार्बोनेटमवरचा म्हणजे ह्या कार्बोनेटमवरचा जर आपण एच रिमूव्ह केला तर आपल्याला अल्केन मिळेल. सांगा कोणता अल्केन मिळेल. पहा हा एच जाईल, इथे काय राहणार CH, इथे काय राहणार C. ह्या C आणि ह्या CHमध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल आणि कंपाऊंड काय मिळेल, CH3 डबल बॉन्ड CH2CH3. आता आपण काय करूया, थर्ड कार्बोनेटमवरचा एच रिमूव्ह करूया. पहा थर्ड कार्बोनेटमवरचा जर आपण एच रिमूव्ह केला तर काय होणार, पहा इथे काय राहणार C राहणार, इथे काय राहणार C. ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, पहा CH3C. पहा इथे राहणार C. ह्या C आणि ह्या Cमध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड. ह्या Cला हे 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट मिथाइल ग्रुप अँड दिस इज सेकंड मिथाइल ग्रुप. पुढे इथे काय राहणार, सिंगल बॉन्ड CH2CH3. पहा आपल्याला 3 अल्किन मिळू शकतात पण आपल्याला मेजर कोणता आहे ते विचारलं आहे. मेजर अल्किन कोणता तयार होईल, सर्च करा जरा, मेजर अल्किन कोणता तयार होईल, स्क्रीनशॉट घ्या. पहा झाला मेजर आयडेंटिफाय. कोणता अल्किन हा मेजर आहे इथे. पहा कोणता अल्किन मोर स्टेबल आहे, जो मोर स्टेबल अल्किन आहे तो अल्किन मेजर आहे, तो आपला काय असणार आहे, बी असणार आहे. आता कोणता अल्किन मोर स्टेबल आहे, अल्किनची स्टॅबिलिटी कशावरून डिसाईड करतात तर हायपर कॉन्ज्युगेशन. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच असतील तो अल्किन मोर स्टेबल असेल. पहा याच्यामध्ये अल्फा एच काउंट करा. याच्यामध्ये अल्फा कार्बोनेटम कोणते आहेत, डबली बॉन्डेड कार्बोनेटमला जे कार्बोनेटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बोनेटम असं म्हणतो. दिस इज अल्फा कार्बोनेटम. हे 2 आणि हा एक 3 म्हणजे टोटल ह्या अल्केनमध्ये किती अल्फा एच आहेत, 3 अल्फा एच आहेत. ह्या अल्केनमध्ये सांगा किती अल्फा एच आहेत. डबली बॉन्डेड कार्बोनेटमला जे कार्बोनेटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बोनेटम म्हणतो. दिस इज अल्फा कार्बोनेटम, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बोनेटम, दिस इज अल्फा कार्बोनेटम. पहा हे 3 1 4 आणि हे 2 6 म्हणजे किती झाले इथं 6 अल्फा एच. ह्या अल्केनमध्ये पहा किती अल्फा एच आहेत. पहा हे 2 आहेत डबली बॉन्डेड कार्बोनेटम. यांना जे कार्बोनेटम अटॅच त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा कार्बोनेटम. पहा डबली बॉन्डेड कार्बोनेटमला कोणकोणते कार्बोनेटम अटॅच आहेत, हा एक कार्बोनेटम अटॅच आहे, दिस इज अल्फा. हा पण अटॅच आहे, दिस इज अल्फा. हा पण अटॅच आहे, दिस इज अल्फा. हा पण आहे, दिस इज अल्फा. पहा हे 2 हे 3 5 5 आणि 3 8 8 आणि 3 11 म्हणजे याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत सांगा. तर याच्यामध्ये आहे टोटल 11 अल्फा एच आणि त्यामुळे हा अल्किन कसा आहे, मेजर आहे. पहा हाच आपल्याला ए ऑप्शनमध्ये कंपाऊंड दिला होता. पहा असा CH3C आणि Cमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे C. पुढे ह्या Cला CH3 किती अटॅच आहेत, 2. त्यामुळे आपण असं लिहिलं आहे CH3 टॉईस. पुढे CH2CH3. दिस ऑप्शन इज करेक्ट. पहा कोणता ऑप्शन आहे, हा ए ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे, हा ए ऑप्शन आहे. आलं लक्षात. तर हा आपल्याला JEE मेन्स 2020मध्ये क्वेश्चन विचारला होता. पहा फर्स्ट काय केलं त्यांनी, हायड्रेशन आणि नंतर काय केलं त्यांनी, डिहायड्रेशन. म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये त्यांनी हायड्रेशन पण केलं आणि डिहायड्रेशन पण केलं. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण थिअरीमध्ये घेतलेले आहेत. याच्यावरती आपण प्रॅक्टिस पण भरपूर केलेली आहे. नोट डाऊन करा. आहे पहा सेकंड क्वेश्चन.
आपल्याला हे रिएक्शन दिलेले आहे आणि विचारलं आहे व्हॉट विल बी दी मेजर प्रोडक्ट. म्हणजे इथे आपल्याला कोणता प्रोडक्ट विचारला आहे, मेजर प्रोडक्ट विचारला आहे. जेईमध्ये आणि नीटमध्ये मॅक्झिमम आपल्याला काय विचारतात, मेजर प्रोडक्ट आपल्याला विचारतात. खाली आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. झालं सर्वांचं लिहून, हे 4 ऑप्शन लिहिले सर्वांनी. पहा हे रिएक्शन आपण सॉल्व करूया. कोणता मेजर प्रोडक्ट तयार होईल ते आपल्याला विचारलं आहे. ॲन्सर हा कोणता कंपाऊंड आहे, दिस इज कार्बोनिल कंपाऊंड कीटोन. सी डबल बॉन्ड ओ आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अल्काइल ग्रुप आहेत, दिस इज कीटोन. रिएक्शन कशासोबत केले, ETMGBr. ET म्हणजे काय सांगा, इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ET म्हणजेच काय, इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. दिस इज ग्रिग्नर रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलायसिस. आठवलं का, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. याच्यामध्ये आपण ही एक मेथड पाहिली होती फ्रॉम ग्रिग्नर रिएजंट. ग्रिग्नर रिएजंटपासून आपण 3 अल्कोहोल तयार करू शकतो, 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री. तर इथे काय कीटोन आणि ग्रिग्नर रिएजंट, कीटोन प्लस ग्रिग्नर रिएजंट कोणता अल्कोहोल तयार होतो, 3 डिग्री अल्कोहोल तयार होतो. आलं लक्षात. तर इथे कोणता अल्कोहोल तयार होणार, म्हणजे फर्स्ट आपल्याला काय मिळणार, इथं 3 डिग्री अल्कोहोल मिळणार. ग्रिग्नर रिएजंटपासून आपण 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल तयार करतोय. जर आपण ग्रिग्नर रिएजंटची रिएक्शन फॉर्माल्डिहाइड सोबत केले तर 1 डिग्री अल्कोहोल तयार होतो. जर आपण ग्रिग्नर रिएजंटची रिएक्शन अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड सोबत जर केली तर 2 डिग्री अल्कोहोल मिळतो. आणि जर आपण ग्रिग्नर रिएजंटची रिएक्शन जर आपण कीटोन सोबत जर केली तर आपल्याला काय मिळतो, 3 डिग्री अल्कोहोल मिळतो. तो 3 डिग्री अल्कोहोल कोणता आहे ते आपण फर्स्ट बघूया. हा कीटोन मी ॲज इट इज इथे लिहितोय, CH3 पुढे C डबल बॉन्ड O CH3 प्लस याचे रिएक्शन काय सोबत केले, ETMGBr. ET म्हणजेच काय, इथाइल कसं लिहितात, CH3CH2 पुढे काय आहे MgBr. कोणत्या कार्बनटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे, जो कार्बनटम मॅग्नेशियमला अटॅच असतो त्या कार्बनटमवरती काय असतो, निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या MgBrवरती काय आहे, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. आलं लक्षात. आता हा काय आहे, न्यूक्लिओफाइल. हा न्यूक्लिओफाइल कशावरती अटॅक करेल, तर या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनटमवरती अटॅक करेल. पाठीमाग आपण अशा टाईपचे रिएक्शन पाहिलेले आहेत. हा CH2 काय करेल, ह्या Cवरती अटॅक करेल. त्यामुळे काय होणार, ह्या Cची व्हॅलेन्सी 5 होणार आणि त्यामुळे कार्बन ऑक्सिजनमधला जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होईल. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील. ओवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. हा O मायनस आणि त्याला काय अटॅच होणार, हा पॉझिटिव्हली चार्ज MgBr अटॅच होईल. स्ट्रक्चर काय मिळेल आपल्याला, CH3CH. CHला काय अटॅच आहे, CH3 अटॅच आहे, CH3 पुढे C. ह्या Cला काय अटॅच होणार, हा CH2. हा CH2. ह्या CH2ला काय अटॅच आहे, CH3. हा इथाइल ग्रुप CH2CH3. त्यानंतर C आणि O मध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड राहील. O मायनस होईल. O मायनसला काय अटॅच होणार, हा MgBr. तर आपल्याला हा फर्स्ट काय मिळाला, कॉम्प्लेक्स मिळाला. नंतर आपण काय करतो, हायड्रोलायसिस H3O प्लस हायड्रोलायसिस. H प्लस असतो, OH मायनस असतो. काय झालं नंतर O मायनसला काय अटॅच होईल, H प्लस आणि ह्या Mg प्लसला काय अटॅच होईल, हा OH मायनस. मग सांगा काय तयार होईल इथे, हा जो H प्लस आहे तो H प्लस फक्त इथे काय राहिलं, CH3. इथे CH3 आहे, इथे CH3. आलं लक्षात, CH3. ह्या O मायनसला काय अटॅच होईल, हा H प्लस अटॅच होईल. कंपाऊंड आपल्याला काय मिळेल, CH3 पुढे CH पुढे CH3C. इथे अटॅच आहे CH2 CH3 सिंगल बॉन्ड CH3 आणि इथे काय अटॅच होणार, OH. हा O मायनस आणि हा H प्लस काय तयार होईल, OH. अँड दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. कोणता अल्कोहोल तयार झाला, हा 3 डिग्री अल्कोहोल तयार झाला. OH group is attached to 3 degree carbonatum and therefore this is called 3 degree alcohol. नंतर काय यूज केलेले H2SO4 आपल्याला काय देतो, H2SO4 आपल्याला देतो H प्लस आणि पुढे लिहिले हीट. याचा अर्थ हे रिएक्शन कोणते, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आहे. येते लक्षात, H2SO4 हीट आहे म्हणजे रिएक्शन कोणते, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं. मग अल्कोहोलचं डिहायड्रेशन करताना फर्स्ट काय तयार होतो, कार्बोकॅटायन तयार होतो. येते लक्षात, कार्बोकॅटायन तयार होतो. ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर आहे, ही लोन पेअर काय करेल, ह्या H प्लसवरती अटॅक करेल. हा H प्लस ह्या OHला अटॅच होईल आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल, CH3CH
पुढे CH3 इथे C, इथे काय तयार होईल OH2 तयार होईल, हा CH3 ॲज इट इज इथे आहे CH2 CH3, इथे काय येणार ओवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. पुढे काय येणार कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हा जो बॉन्ड आहे, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या बॉन्डमधले ते कोण घेणार ऑक्सिजन घेईल आणि वॉटर मॉलिक्यूल काय करेल बाहेर पडेल -H2O. मग काय तयार होणार तर ह्या C वरती काय येणार पॉझिटिव्ह चार्ज येणार. पहा CH3 CH, पुढे CH3 C, CH3 CH2 CH2 CH3 याच्यावरती काय येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. येथे लक्षात सर्वांच्या. पहा कोणता कार्बोकॅटायन हा दिस इज कार्बोकॅटायन. कोणता कार्बोकॅटायन हा दिस इज 3 डिग्री कार्बोकॅटायन. दिस इज 3 डिग्री कार्बोकॅटायन. याच्यामध्ये रिअरेंजमेंट होईल का आता मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होईल का तर हा तयार झाला आहे 3 डिग्री कार्बोकॅटायन. पण याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत हा 1, हे 2 आणि हे 3 म्हणजे टोटल किती झाले 6 अल्फा एच झाले. 6 अल्फा एच कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटीसुद्धा कशावरून डिसाईड करतात तर हायपर कॉन्ज्युगेशनवरून डिसाईड करतात. समजलं सर्वांना इथपर्यंत येतं लक्षात. त्यानंतर पहा याच्यामध्ये कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी इन्क्रीज होईल का बघा, इथं काय शिफ्टिंग होईल का हायड्रेट शिफ्ट मिथाइल शिफ्ट होईल का पहा. आता इथं शिफ्टिंग वगैरे काहीही होणार नाही. पहा आता याच्यामध्ये नेक्स्ट काय करायचं आता फक्त लास्ट स्टेपमध्ये काय करतो आपण डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन म्हणजेच काय रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. पहा कोणत्या कार्बन ॲटमवरचा प्रोटॉन रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला स्टेबल अल्किन मिळेल मोर स्टेबल अल्किन मिळेल. पहा आपण इथला रिमूव्ह करू शकतो, हा रिमूव्ह करू शकतो, हा पण आपण रिमूव्ह करू शकतो. कोणता एच रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला मोर स्टेबल अल्केन मिळेल तर आपण ह्या कार्बन ॲटमवरचा एच रिमूव्ह केल्यानंतर म्हणजे हा एच रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल मोर स्टेबल अल्केन मिळेल. पहा जर आपण हा प्रोटॉन रिमूव्ह केला तर ह्या सीमध्ये आणि ह्या सीमध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल CH3 C CH3 डबल बॉन्ड C. पहा ह्या सीला इथे काय अटॅच आहे CH3 प्रति ते CH2 CH3. पहा याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत डबली बॉन्डेड कार्बनटमला जे कार्बोनेटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा कार्बनटम म्हणतो. दिस इज अल्फा कार्बनटम, दिस इज ऑल्सो अल्फा, दिस इज ऑल्सो अल्फा, दिस इज ऑल्सो अल्फा. हे 3 6 6 3 9 2 11 11 अल्फा एच. तर हा अल्केन आपल्याला काय मिळेल मोर स्टेबल मिळेल. म्हणजेच हा अल्केन कसा आहे मेजर आहे. आलं लक्षात. तर कोणता ऑप्शन होता हा सांगा ए ऑप्शन इज करेक्ट. कोणता ऑप्शन करेक्ट आहे ए ऑप्शन इज करेक्ट. ए ऑप्शनमध्ये आपल्याला हा प्रोडक्ट दिला होता अल्केन. नोट डाऊन. पहा अल्कोहोल्स फेनॉल्स आणि इथर्स याच्यामधला आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे कोणता अल्कोहोल्स आणि आज आपण स्टार्ट करतो आहे सेकंड पार्ट फेनॉल्स आणि याच्यानंतर थर्ड पार्ट कोणता आहे इथर्स. तर फेनॉल्स म्हणजे काय ते आपण बघूया. फेनॉल्स आर ऑल्सो कॉल्ड कार्बोलिक ॲसिड. फेनॉलच अजून काय म्हणतात कार्बोलिक ॲसिड असंही म्हणतात. पहा फेनॉलची डेफिनेशन काय पहा फेनॉलची डेफिनेशन आहे हायड्रॉक्झी डेरिव्हेटिव्ह. पहा डेफिनेशन हायड्रॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. हायड्रॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन इज कॉल्ड फेनॉल. हायड्रॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन इज कॉल्ड फेनॉल. म्हणजे बेन्झीनचा जो हायड्रॉक्झी डेरिव्हेटिव्ह असतो त्याला आपण काय म्हणतो फेनॉल म्हणतो. पहा बेन्झीन दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. आपल्याला माहिती आहे बेन्झीनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. बेन्झीनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे हायड्रोजन ॲटम अटॅच आहे C6H6. पहा याच्यामधला मी एक एच हा इथं दाखवलेला आहे. बेन्झीनचा एक एच इथं मी दाखवलेला आहे. पहा याच्यामध्ये आपण काय करूया हा जो एच आहे तो एच आपण काय करूया रिमूव्ह करूया आणि त्या ठिकाणी आपण काय करूया हायड्रॉक्झी ग्रुप ॲड करूया. हायड्रॉक्झी ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो OH ग्रुप असतो. हा हायड्रोजन रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी हा OH ग्रुप अटॅच करा. पहा काय तयार होईल बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार आहे हा OH ग्रुप अटॅच होईल अँड दिस इज कॉल्ड फेनॉल. अँड दिस इज बेन्झीन. मग सांग फेनॉल म्हणजे काय हायड्रॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन इज कॉल्ड फेनॉल. म्हणजे बेन्झीनमधला जर आपण हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी जर आपण OH ग्रुप अटॅच केला हायड्रॉक्झी ग्रुप जर आपण अटॅच केला
तर कोणता कंपाऊंड तयार होतो? फेनॉल तयार होतो. मग आपण एकच हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो का? नाही. एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन आपण बेंझिनचे रिमूव्ह करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण तेवढेच OH ग्रुप अटॅच करू शकतो. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? फेनॉल्स म्हणतो. तर ही झाली फर्स्ट डेफिनेशन. किंवा आपण सेकंड डेफिनेशन काय सांगू शकतो पहा? फेनॉल्स आर दी कंपाऊंड्स. पहा सेकंड डेफिनेशन फेनॉल्स आर दी कंपाऊंड्स. Phenols are the compounds in which one or more hydroxyl groups hydroxyl group म्हणजे कोणते? तर OH ग्रुप. hydroxyl groups directly attach to benzene ring are called phenols. फेनॉलचे डेफिनेशन काय? फेनॉल्स आर दी कंपाऊंड्स इन विच one or more hydroxyl groups that is OH groups directly attached to benzene ring. म्हणजे फेनॉल हे असे कंपाऊंड असतात की त्या कंपाऊंड्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त OH ग्रुप हे बेंझिनला डायरेक्ट अटॅच असतात. जर OH ग्रुप डायरेक्ट बेंझिनला अटॅच असेल तरच त्याला काय म्हणायचं आहे? फेनॉल म्हणायचं आहे. आलं लक्षात? OH ग्रुप हायड्रोक्सिल ग्रुप हा डायरेक्ट बेंझिनला अटॅच असला पाहिजे तर आपण त्याला काय म्हणणार? फेनॉल. फेनॉलची सेकंड डेफिनेशन काय? फेनॉल्स आर दी कंपाऊंड्स इन विच one or more hydroxyl groups directly attached to benzene ring. इथं मी एक्झाम्पल येतोय. फॉर एक्झाम्पल दिस इज बेंझिन रिंग. ह्या बेंझिन रिंगला जर समजा डायरेक्ट OH ग्रुप अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणणार? फेनॉल. दिस इज कॉल्ड फेनॉल. हा कोणता कंपाऊंड आहे सांगा? दिस इज बेंझिन रिंग. पुढे CH2OH. हा कंपाऊंड फेनॉल आहे का? तर हा कंपाऊंड फेनॉल नाही आहे. बिकॉज OH ग्रुप इज नॉट डायरेक्टली अटॅच टू बेंझिन रिंग. OH ग्रुप इथे डायरेक्ट बेंझिन रिंगला अटॅच नाही आहे आणि त्यामुळे हा कंपाऊंड अल्कोहोल नाही आहे, फेनॉल नाही आहे. तर मग याला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड अल्कोहोल. कोणतं अल्कोहोल? दिस इज कॉल्ड ॲरोमॅटिक अल्कोहोल. तर याला काय म्हणायचं आहे? ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणायचं आहे. आलं लक्षात? जर OH ग्रुप डायरेक्ट बेंझिन रिंगला अटॅच असेल तर फेनॉल. OH ग्रुप जर डायरेक्ट बेंझिन रिंगला अटॅच नसेल तर तो झाला ॲरोमॅटिक अल्कोहोल. आलं लक्षात हे सर्वांच्या? हे नोट डाऊन करा. न्यू पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ फेनॉल्स. तर फेनॉलचं क्लासिफिकेशन हे फर्स्ट कशावरून केलं तो फर्स्ट पॉइंट लिहायचा आहे. फेनॉल्स आर क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स directly attached to benzene ring. म्हणजे बेंझिन रिंगला डायरेक्टली किती OH ग्रुप अटॅच आहेत? नंबर ऑफ OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू बेंझिन रिंग. म्हणजे बेंझिन रिंगला किती OH ग्रुप हे डायरेक्ट अटॅच आहेत त्याच्यावरून फेनॉलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन पाहूया. फेनॉल्स आर क्लासिफाईड इंटू थ्री टाईप्स. फेनॉलचं क्लासिफिकेशन हे 3 टाईपमध्ये केलेलं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे मोनोहायड्रिक फेनॉल्स. सेकंड टाईप इज डायहायड्रिक फेनॉल्स. अँड थर्ड टाईप इज ट्रायहायड्रिक फेनॉल्स. Phenols are classified on the basis of number of OH group directly attached to benzene ring. Phenols are classified into following 3 types. First type is monohydric phenols, second type is dihydric phenols, and third is trihydric phenols. तर हे नोट डाऊन करा, आपण वन बाय वन डिस्कस करूया. नोट डाऊन. झालं सर्वांचं नोट डाऊन करून. वन बाय वन आपण हे डिस्कस करूया. फर्स्ट टाइप इज मोनोहायड्रिक फेनॉल्स.
पहा फर्स्ट टाईप मोनोहायड्रिक फेनॉल्स. मोनोहायड्रिक फेनॉल्स. इथे मोनोचा मिनिंग काय होतो? मोनोचा मिनिंग होतो 1. मग एकदम सिंपल डेफिनेशन आहे. पहा डेफिनेशन काय इथे, मोनोहायड्रिक फेनॉल्स म्हणजेच काय, ओनली वन OH ग्रुप, ओनली वन OH ग्रुप. OH ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप? हायड्रॉक्सिल ग्रुप. ओनली वन OH ग्रुप अटॅच टू, ओनली वन OH ग्रुप अटॅच टू बेन्झीन रिंग, अटॅच टू बेन्झीन रिंग, अटॅच टू बेन्झीन रिंग. मोनोहायड्रिक फेनॉल्स म्हणजे काय, ज्या फेनॉल्समध्ये फक्त एक OH ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला, डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच असतो. ज्या फेनॉल्समध्ये फक्त एक OH ग्रुप हा बेन्झीन रिंगला अटॅच असतो अशा फेनॉलला काय म्हणायचं आहे? मोनोहायड्रिक फेनॉल. मोनोचा मिनिंगच काय होतो? 1. मग पहा याचे एक्झाम्पल्स आपल्याला काय लिहिता येईल? फॉर एक्झाम्पल दिस इज बेन्झीन रिंग, दिस इज बेन्झीन रिंग. पहा याला आपण एकच OH ग्रुप अटॅच करूया बेन्झीन रिंगला, दिस इज कॉल्ड मोनोहायड्रिक फेनॉल. पहा त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे. पहा दिस इज बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला आपण अटॅच करूया एक OH ग्रुप आणि एक मिथाइल ग्रुप आपण अटॅच करूया. जर बेन्झीन रिंगला एक OH आणि एक मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो? क्रेसॉल म्हणतो. मिथाइल ग्रुप हा कोणत्या पोर्शनला अटॅच आहे? ऑर्थो पोर्शनला अटॅच आहे, त्यामुळे याला काय म्हणायचं? ऑर्थोक्रेसॉल. तर ऑर्थोक्रेसॉल सुद्धा काय आहे? मोनोहायड्रिक फेनॉल, कारण बेन्झीन रिंगला फक्त एक OH ग्रुप अटॅच आहे. त्यानंतर आपल्याला सेम ते टाईप मेटाक्रेसॉल करता येईल. मेटाक्रेसॉल कसं करणार? बेन्झीन रिंग हा OH आणि मेटा पोर्शनला काय अटॅच करायचा? CH3 ग्रुप. दिस इज कॉल्ड मेटाक्रेसॉल, दिस इज कॉल्ड मेटाक्रेसॉल. इथे लक्षात, पॅराक्रेसॉल कसं करणार? बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा? OH ग्रुप आणि पॅरा पोर्शनला काय अटॅच करायचा? मिथाइल ग्रुप. दिस इज कॉल्ड पॅराक्रेसॉल. तर हे सर्व क्रेसॉल हे कोणते आहेत? मोनोहायड्रिक फेनॉल्स आहेत, कारण ह्या सर्व क्रेसॉलमध्ये एकच OH ग्रुप हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे, डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच आहे. दिस इज कॉल्ड मोनोहायड्रिक फेनॉल्स. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड टाईप आहे. सेकंड टाईप इज डायहायड्रिक फेनॉल्स. सेकंड टाईप इज डायहायड्रिक फेनॉल्स. डायहायड्रिक फेनॉलचे डेफिनेशन काय सांगता येईल? डाय मीन्स टू, डाय मीन्स टू. मग डेफिनेशन काय येणार सांगा? 2 OH ग्रुप्स, पहा 2 OH ग्रुप्स, 2 OH ग्रुप्स अटॅच टू, 2 OH ग्रुप्स अटॅच टू दी बेन्झीन रिंग. जर समजा बेन्झीन रिंगला 2 OH ग्रुप अटॅच असतील, बेन्झीन रिंगला जर समजा 2 OH ग्रुप अटॅच असतील तर अशा फेनॉलला काय म्हणायचं? डायहायड्रिक फेनॉल. ज्या फेनॉल्समध्ये 2 OH ग्रुप हे डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच असतात त्यांना म्हणायचं डायहायड्रिक फेनॉल्स. पहा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. पहा एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल दिस इज बेन्झीन रिंग, दिस इज बेन्झीन रिंग. पहा याला मी फर्स्ट काय करतोय? एक OH ग्रुप अटॅच करतोय. नीट लक्ष द्या इकडं, हे तुम्हाला नॉमेनक्लेचर यायला पाहिजे. हे सगळं आपण काय लिहितोय? कॉमन नेम लिहितोय. पहा मी काय केलं? बेन्झीन रिंग काढले आणि त्याला एक OH ग्रुप अटॅच केला आहे. मी काय करतोय? सेकंड OH ग्रुप हा ऑर्थो पोर्शन अटॅच करतोय. हे ऑर्थो पोर्शन आहे, हे सुद्धा ऑर्थो पोर्शन आहे. पहा जर समजा 2 OH ग्रुप हे ॲडजस्टंट पोझिशन असतील तर याला काय म्हणायचं आहे? कॅटिकॉल. ह्या डायहायड्रिक फेनॉलला काय म्हणायचं आहे? कॅटिकॉल. आलं लक्षात? तर कॅटिकॉल हा काय आहे? डायहायड्रिक फेनॉल आहे, बिकॉज 2 OH ग्रुप अटॅच टू दी बेन्झीन रिंग. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट एक्झाम्पल, दिस इज बेन्झीन रिंग. पहा एक OH मी ग्रुप इथे अटॅच करतोय आणि जो सेकंड OH ग्रुप आहे तो मी मेटा पोर्शनला अटॅच करतोय. कुठे अटॅच करतोय? मेटा पोर्शनला. जर समजा मेटा पोर्शनला अटॅच असतील, सेकंड OH जर मेटा पोर्शन अटॅच असेल तर अशा डायहायड्रिक फेनॉलला काय म्हणायचं आहे? रेसॉर्सिनॉल. दिस इज कॉल्ड रेसॉर्सिनॉल. आलं लक्षात? पुढे दिस इज बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे OH आणि सेकंड OH मी कुठे अटॅच करतोय? पॅरा पोर्शनला अटॅच करतोय. सेकंड OH मी कुठे अटॅच केला आहे? पॅरा पोर्शनला अटॅच केला आहे. बेन्झीन रिंगला किती OH ग्रुप अटॅच झालेत? 2 OH ग्रुप अटॅच झालेत, पण सेकंड जो OH आहे तो कुठे आहे? पॅरा पोर्शनला आहे. जर पॅरा पोर्शनला असेल तर याला काय म्हणायचं आहे? क्युनॉल. दिस इज कॉल्ड क्युनॉल किंवा यालाच काय म्हणतात? हायड्रोक्युनोन असंही म्हणतात. दिस इज कॉल्ड हायड्रोक्युनोन. आलं लक्षात? कॅटिकॉल म्हणजे काय? तर सेकंड OH हा कुठे आहे? ऑर्थो पोर्शनला
रेसॉर्सिनॉल म्हणजे काय, सेकंड OH हा मेटा पोर्शन आहे, मग तो इथे अटॅच असेल तरी पण चालेल. आणि जर OH ग्रुप हा सेकंड OH हा जर पॅरा पोर्शन अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं, क्युनॉल किंवा हायड्रोक्युनॉन. आलं लक्षात आहे. तर हे फर्स्ट तुम्ही नोट डाऊन करा. आपण थर्ड टाईप पाहूया, ट्राहायड्रिक फेनॉल्स. पहा झाले सर्वांचं लिहून आहे, मोनोहायड्रिक अँड डायहायड्रिक. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड टाईप आहे ट्राहायड्रिक फेनॉल्स. पहा याच्यामध्ये थर्ड आहे ट्रायहायड्रिक फेनॉल्स. ट्रायहायड्रिक फेनॉल्स. पहा ट्रायहायड्रिक फेनॉलची डेफिनेशन काय सांगता येईल, ट्राय मीन्स 3. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. मग सांग काय सांगता येईल, 3 OH ग्रुप्स, 3 OH ग्रुप्स, 3 OH ग्रुप्स attach to the 3 OH groups attach to the benzene ring, attach to the benzene ring. हां ट्रायहायड्रिक फेनॉल्स म्हणजे काय, ज्या फेनॉल्समध्ये 3 OH ग्रुप, 3 हायड्रॉक्सिल ग्रुप हे डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो, ट्रायहायड्रिक फेनॉल्स म्हणतो. 3 OH ग्रुप अटॅच पाहिजेत. हां फॉर एक्झाम्पल दिस इज बेन्झीन रिंग. हां बेन्झीन रिंग इथे मी काय करतोय, फर्स्ट OH ग्रुप अटॅच करतोय. नीट लक्ष इकडं मी काय केलं आहे, ट्रायहायड्रिक फेनॉलचं एक्झाम्पल येतोय. तर त्याच्यामध्ये मी फर्स्ट एक्झाम्पल येतोय, बेन्झीन रिंगला मी फर्स्ट काय केलं, एकच OH ग्रुप अटॅच केला. अजून मला 2 OH ग्रुप अटॅच करायचे आहेत. जर समजा ते 2 OH ग्रुप मी ऑर्थो पोर्शन अटॅच केले, कुठे अटॅच केले, दोन्ही OH ग्रुप जर मी हे ऑर्थो पोर्शन अटॅच केले तर हा जो कंपाऊंड होईल तो कंपाऊंड कोणता होईल, ट्रायहायड्रिक फेनॉल. आणि याचं नाव लिहायचं पायरोगॅलोल. दिस इज कॉल्ड पायरोगॅलोल. पहा याचं नाव काय आहे, पायरोगॅलोल. पहा 3 OH ग्रुप हे ॲडजसंट पोझिशनला आहेत, ॲडजसंट कार्बोनेटमला आहेत. दिस इज कॉल्ड पायरोगॅलोल. त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड, बेन्झीन रिंग. हां बेन्झीन रिंगला मी फर्स्ट काय करतोय, एक OH ग्रुप हा अटॅच करतोय. आता मला 2 OH ग्रुप अटॅच करायचे आहेत. ते 2 OH जर मी मेटा पोर्शन अटॅच केले, याच्या रिस्पेक्टमध्ये मेटा पोझिशन कोणते असेल, ही पोझिशन मेटा आहे आणि ही पोझिशन कोणती आहे, मेटा आहे. जर राहिलेले 2 OH मी जर मेटा पोझिशन अटॅच केले तर याला म्हणायचं फ्लोरोग्लुसिनॉल. दिस इज कॉल्ड फ्लोरोग्लुसिनॉल. काय म्हणायचं त्याला, फ्लोरोग्लुसिनॉल. आलं लक्षात. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा, बेन्झीन रिंग. आणि बेन्झीन रिंगला मी फर्स्ट काय करतोय, एक OH ग्रुप हा अटॅच करतोय. पहा आता राहिलेले जे 2 OH आहेत ते 2 OH कुठे अटॅच करायचे, एक OH ग्रुप अटॅच करायचा पॅरा पोर्शनला आणि दुसरा OH ग्रुप अटॅच करायचा मेटा पोझिशनला. आलं लक्षात. तर पहा याचं जे नाव आहे ते नाव काय होईल सांगा, हायड्रॉक्झिक्युनॉल. याचं नाव आहे हायड्रॉक्झिक्युनॉल. हायड्रॉक्झिक्युनॉल. पहा पाठीमागं आपण क्युनॉल काढला होता. क्युनॉल काय होता सांगा, क्युनॉल हा काय आहे, फक्त क्युनॉल. हा क्युनॉल हा काय आहे, डायहायड्रिक फेनॉल आहे. दिस इज कॉल्ड क्युनॉल. आलं लक्षात. दिस इज कॉल्ड क्युनॉल. इथं पण काय क्युनॉल, फक्त एक OH ग्रुप हा एक्स्ट्रा आहे त्यामुळे आपण पुढे काय लिहिलं, हायड्रॉक्झिक्युनॉल. दिस इज क्युनॉल, एक OH ग्रुप एक्स्ट्रा आहे त्यामुळे आपण काय लिहिलं, हायड्रॉक्झिक्युनॉल. पहा याचं नाव काय आहे, हायड्रॉक्झिक्युनॉल. आणि याचं नाव काय आहे, क्युनॉल. दिस इज क्युनॉल स्ट्रक्चर, एक OH एक्स्ट्रा त्यामुळे आपण लिहिलं हायड्रॉक्झिक्युनॉल. आलं लक्षात. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ फेनॉल. 3 टाईप आहेत, मोनोहायड्रिक फेनॉल्स, डायहायड्रिक फेनॉल्स आणि ट्रायहायड्रिक फेनॉल्स. नोट डाऊन. पहा न्यू पॉइंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ फेनॉल्स. तर याच्यामध्ये आपण 2 सिस्टीम पाहतोय. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय कॉमन नेम. तर ऑलरेडी आपण 10 एक्झाम्पल्स कॉमन नेमचे पाहिलेले आहेत. पहा मोनोहायड्रिक फेनॉल्समध्ये आपण किती एक्झाम्पल लिहिले होते, 4 एक्झाम्पल लिहिले होते. कोणकोणते, फेनॉल, ऑर्थोक्रेसॉल, मेटाक्रेसॉल आणि पॅराक्रेसॉल. तर हे सर्व काय कॉमन नेम आहेत. त्यानंतर आपण डायहायड्रिक फेनॉलमध्ये काय लिहिलं होतं, 3 एक्झाम्पल्स लिहिले होते. फर्स्ट इज कॅटिकॉल, सेकंड इज रेसॉर्सिनॉल अँड थर्ड इज क्युनॉल. तर हे सर्व काय आहेत, कॉमन नेम आहेत. कॅटिकॉल, रेसॉर्सिनॉल आणि क्युनॉल. त्यानंतर ट्रायहायड्रिक फेनॉलमध्ये पण आपण 3 एक्झाम्पल पाहिले होते. कोणकोणते, पायरोगॅलोल, सेकंड इज फ्लोरोग्लुसिनॉल आणि थर्ड इज हायड्रॉक्झिक्युनॉल. तर हे सुद्धा काय कॉमन नेम आहेत. म्हणजे आपण क्लासिफिकेशनमध्ये जे एक्झाम्पल्स लिहिलेत तेच एक्झाम्पल्स कॉमन नेमचे एक्झाम्पल्स आहेत. आलं लक्षात. तर ते 10 एक्झाम्पल्स आणि त्यानंतर
आता आपण काय पाहूया, पहा 11 नंबर एक्झाम्पल आहे. पहा 11 नंबर एक्झाम्पल, बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला अटॅच आहे OH ग्रुप आणि Cl. व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड? बेन्झिन रिंगला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, फेनॉल असं म्हणतो. पहा OHच्या बरोबर अपोजिट पोझिशनला म्हणजे पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, Cl अटॅच आहे. दिस इज पॅरा पोझिशन. पॅरा पोझिशनला Cl अटॅच आहे, त्यामुळे इथं फर्स्ट कालाचं पॅरा क्लोरो पी क्लोरो. आणि बेन्झिन रिंगला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, फेनॉल. दिस इज कॉमन नेम पॅरा क्लोरो फेनॉल. आलं लक्षात? लिहिताना फक्त काय लिहायचं, पी क्लोरो फेनॉल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 12 नंबर एक्झाम्पल. हां, बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला अटॅच आहे OH आणि इथे आहे NO2 ग्रुप. सांग NO2 ग्रुप हा कोणत्या पोझिशनला अटॅच आहे, तर NO2 ग्रुप हा ऑर्थो पोझिशनला अटॅच आहे, त्यामुळे ते काय लिहायचं, ONO2. NO2 म्हणजे काय, नायट्रो, ऑर्थो नायट्रो फेनॉल. पहा ऑर्थो पोझिशनला NO2 आहे, त्यामुळे आपण काय लिहिलं, ऑर्थो नायट्रो. आणि बेन्झिनला जर OH असेल तर आपण काय लिहितो, फेनॉल, ऑर्थो नायट्रो फेनॉल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 30 नंबर एक्झाम्पल. व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड? पहा बेन्झिन रिंगला OH आहे म्हणजे हा फेनॉल आहे, मोनोहायड्रिक फेनॉल आहे. पहा बरोबर याच्या पॅरा पोझिशनला म्हणजे अपोजिट पोझिशनला पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, ब्रोमिन अटॅच आहे, त्यामुळे काय लिहिणार, पी ब्रोमो फेनॉल, पॅरा ब्रोमो फेनॉल. इथे लक्षात. त्यानंतर आता शेवटचे जे 3 एक्झाम्पल देतोय 14, 15 अँड 16 नंबर, ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, पुढे आपल्याला यूज करायचे आहेत. पहा 14 नंबर एक्झाम्पल, बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला अटॅच आहे OH. दिस इज कॉल्ड फेनॉल. आपण काय करतोय, ऑर्थो पोझिशनला CHO ग्रुप अटॅच करतोय. जर समजा फेनॉलच्या ऑर्थो पोझिशनला जर CHO ग्रुप अटॅच झाला तर याला काय म्हणायचं आहे, सॅलिसायडेड. पुढे आपल्याला यूज करायचं आहे, हे नाव लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड सॅलिसायडेड. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 15 नंबर एक्झाम्पल. पहा बेन्झिन रिंग OH आणि ऑर्थो पोझिशनला अटॅच करायचा COOH. दिस इज कॉल्ड सॅलिसिलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड सॅलिसिलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड सॅलिसिलिक ॲसिड. आणि याच्यामध्ये 16 नंबर एक्झाम्पल आहे. पहा दिस इज बेन्झिन रिंग OH ग्रुप. पहा 2 ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करायचे, 2 ऑर्थो पोझिशनला आणि 1 पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच करायचे. टोटल किती NO2 ग्रुप अटॅच झाले, 3 NO2 ग्रुप. त्यातले 2 आहेत ऑर्थो पोझिशनला आणि 1 आहे पॅरा पोझिशनला. दिस इज कॉल्ड पिक्रिक ॲसिड. पुढे आपल्याला हे यूज करायचं आहे, पिक्रिक ॲसिड. इथे लक्षात आहे. तर पहा सॅलिसायडेड म्हणजे काय, सॅलिसिलिक ॲसिड म्हणजे काय आणि पिक्रिक ॲसिड म्हणजे काय, तर हे सर्व काय झाले, कॉमन नेम. पाठीमागे आपण पाहिलेले 10 एक्झाम्पल्स आणि हे 6, टोटल किती झाले, 16 एक्झाम्पल्स. नोट डाऊन करा. हे पहा सेकंड आहे IUPAC नेम. तर आपण फर्स्ट पाहूया मोनोहायड्रिक फेनॉलचं IUPAC नेम. मोनोहायड्रिक फेनॉल म्हणजे काय, तर बेन्झिन रिंगला फक्त एकच OH ग्रुप अटॅच असणार, त्याला आपण काय म्हणतो, मोनोहायड्रिक फेनॉल. पहा याचं IUPAC नेम आपण पाहूया. तर इथे आपण टोटल 6 एक्झाम्पल घेतलेत. पहा याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे, OH अँड दिस इज कॉल्ड फेनॉल. तर फेनॉल हे काय आहे, IUPAC नेम आहे. बेन्झिन रिंगला OH ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फेनॉल. पुढे पहा सेकंड एक्झाम्पलमध्ये आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, नंबरिंग करावं लागेल. विच कार्बोनेटम इज फर्स्ट. OH ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम काय करायचा आहे, फर्स्ट कन्सिडर करायचा आहे. OH ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम फर्स्ट कन्सिडर करायचा. आता एकतर आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करू शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण नंबरिंग करू शकतो. सांग कशी करणार, तर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची 1, 2. कारण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग केल्यानंतर हा जो सबस्टंट आहे मिथाइल ग्रुप तो कोणत्या पोर्शनला येतोय, सेकंड पोर्शनला येतोय, नियर येतोय. आणि त्यामुळे आपण कोणत्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण नंबरिंग केली. पाहिजे IUPAC नेम करणार. मग पहा हा आहे सबस्टिट्यूएंट सेकंड कार्बोनेटमला, त्यामुळे आपण फर्स्ट लिहूया 2. सेकंड पोर्शनला कोणता ग्रुप अटॅच आहे, CH3. CH3 म्हणजे काय असतो, मिथाइल. आणि बेन्झिन रिंगला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, फेनॉल. दिस इज IUPAC नेम. इथे करणार डॅश 2 मिथाइल फेनॉल. पहा याचा IUPAC नेम काय असेल, सांग. इथे नंबरिंग कशी करणार तुम्ही, हा आहे NO2 सबस्टिट्यूएंट आणि OH हा आपला फंक्शनल ग्रुप आहे. पहा फंक्शनल ग्रुप ज्या कार्बोनेटमला अटॅच आहे तो कार्बोनेटम असणार फर्स्ट कार्बोनेटम. दिस इज फर्स्ट कार्बोनेटम. सांग नंबरिंग कशी करणार, क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार, दोन्ही एंडकडनं आपण करू शकतो.
क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर नंबरिंग केली तर हा NO2 कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे 4. आणि जर आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली तरीसुद्धा NO2 ग्रुप हा कोणत्या पोर्शनला अटॅच आहे 4 पोर्शनला अटॅच आहे. त्यामुळे आपण इथं IUPAC नेम लिहा 4 NO2 ग्रुप अटॅच आहे. NO2ला आपण काय म्हणतो नायट्रो 4 नायट्रो आणि बेन्झिनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो फेनॉल. दिस इज IUPAC नेम 4 नायट्रो फेनॉल. पुढे पहा 4 नंबर 6 फर्स्ट कार्बन ॲटम कोणता आहे OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम आहे फर्स्ट कार्बन ॲटम. 6 नंबरिंग कशी करणार क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची. दोन्ही डायरेक्शनमध्ये आपण नंबरिंग करू शकतो 1 2 3 अँड 4. तर 4 पोझिशनला काय अटॅच आहे ब्रोमिन अटॅच आहे पहा. त्यामुळे आपण काय लिहितो 4 ब्रोमो आणि बेन्झिनला OH आहे त्यामुळे आपण काय लिहिणार फेनॉल 4 ब्रोमो फेनॉल. पुढे 5 नंबर पहा विच इज फर्स्ट कार्बन ॲटम. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. सांग क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची. तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग असेल 1 हा असेल 2 आणि हा असेल 3. पहा थर्ड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे CH2 CH3 अटॅच आहे आणि CH2 CH3 म्हणजे कोणता ग्रुप आहे हा एथाईल ग्रुप आहे. त्यामुळे आपण याचा IUPAC नेम काय लिहिणार 3 एथाईल. थर्ड कार्बन ॲटमला कोणता ग्रुप अटॅच आहे एथाईल 3 इथाईल. बेन्झिनला OH त्यामुळे काय लिहिणार फेनॉल 3 इथाईल फेनॉल. 6 मध्ये विच कार्बन ॲटम इज फर्स्ट OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम फर्स्ट. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार तर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये 1 2 3 अँड 4. पहा इथं 2 सबस्टंट आहेत आणि दोन्ही सेम आहेत NO2 हा NO2 कुठे अटॅच आहे सेकंड कार्बन ॲटमला 2. हा NO2 4 कार्बन ॲटमला 2 4 दोन्ही सेम आहेत त्यामुळे काय लिहिणार आपण डाय. NO2 म्हणजे नायट्रो आणि बेन्झिनला OH आहे त्यामुळे आपण काय लिहिणार फेनॉल. पहा इथे काय येणार कॉमा इथे येणार डॅश 2 4 डायनायट्रो फेनॉल हेच झालं IUPAC नेम. समजले सर्वांना नोट डाऊन करा हे. पहा 7 नंबर एक्झाम्पल. पहा 7 नंबर एक्झाम्पल कोणता आहे पिक्रिक ॲसिड. दिस इज पिक्रिक ॲसिड. याचं कॉमन नेम आपण काय लिहिले पिक्रिक ॲसिड लिहिले. व्हॉट इज दी IUPAC नेम ऑफ पिक्रिक ॲसिड विच इज फर्स्ट कार्बन ॲटम OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो आहे फर्स्ट कार्बन ॲटम. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची आहे का अँटी क्लॉकवाईज दोन्ही एंडकडनं आपण करू शकतोय. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज सेकंड कार्बन ॲटम दिस इज थर्ड दिस इज फोर्थ दिस इज फिफ्थ अँड दिस इज सिक्स्थ. पहा याचा IUPAC नेम करणार पहा 2ला 4ला आणि 6ला 3 सबस्टंट अटॅच आहेत आणि तीनही कसे आहेत सेम आहेत. पहा हा NO2 कुठे अटॅच आहे सेकंड कार्बन ॲटमला. हा NO2 आहे फोर्थ कार्बन ॲटमला. हा NO2 आहे सिक्स्थ कार्बन ॲटमला. टोटल किती NO2 आहेत तर टोटल आहेत 3 NO2 त्यामुळे आपण काय लिहिलं तर ट्राय NO2 म्हणजे काय नायट्रो आणि बेन्झिनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो फेनॉल. पहा इथं कॉमा असेल इथं कॉमा असेल इथं डॅश 2 4 6 ट्राय नायट्रो फेनॉल. व्हॉट इज दी IUPAC नेम ऑफ पिक्रिक ॲसिड 2 4 6 ट्राय नायट्रो फेनॉल. पिक्रिक ॲसिडचं IUPAC नेम काय 2 4 6 ट्राय नायट्रो फेनॉल. पुढे 8 नंबर एक्झाम्पल विच इज फर्स्ट कार्बन ॲटम OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो आहे फर्स्ट कार्बन ॲटम. सांग क्लॉकवाईज करायची का अँटी क्लॉकवाईज तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग होईल. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज सेकंड कार्बन ॲटम दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ कार्बन ॲटम. पहा 2 सबस्टंट आहेत एक आहे ब्रोमिन आणि एक आहे नायट्रो. सांग अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल इथं डिफरंट आहेत ना डिफरंट असेल तर काय यूज करतो आपण अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करतो. 2ला काय अटॅच आहे ब्रोमिन त्यामुळे काय लिहायचं इथं 2 ब्रोमो. त्यानंतर 4ला काय अटॅच आहे NO2 त्यामुळे काय लिहायचं नायट्रो. पहा 2 ब्रोमो 4 नायट्रो आणि बेन्झिनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो फेनॉल 2 ब्रोमो 4 नायट्रो फेनॉल हे झालं याचं IUPAC नेम. पुढे पहा 9 नंबर एक्झाम्पल. याचा आपण कॉमन नेम काय लिहिलं होतं सॅलिसाल्डिहाइड. याचा आपण कॉमन नेम काय लिहिलं होतं सॅलिसाल्डिहाइड विच इज फर्स्ट कार्बन ॲटम. पहा OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे आता तो फर्स्ट कार्बन ॲटम नाही आहे. आपण IUPAC नेम जेव्हा डिटेलमध्ये 11वीमध्ये पाहिलं होतं तेव्हा आपण एक फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी ऑर्डर दिली होती. तर CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे हा आणि हा आहे अल्कोहोल पार्ट OH. पहा CHOची प्रायोरिटी OHच्या आधी आहे त्यामुळे CHO ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम काय होईल आता इथं फर्स्ट होईल. पहा क्लॉकवाईज होईल की अँटी क्लॉकवाईज होईल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग होईल 1 2. पहा सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे तर सेकंड कार्बन ॲटमला अटॅच आहे OH आणि OH हा जर प्रिफिक्स म्हणाला तर याचं नाव काय लिहितो आपण हायड्रॉक्झी. येथे लक्षात
टो हायड्रॉक्झी आणि बेन्झिनला जर CHO ग्रुप आटायचा असेल तर याला आपण काय म्हणतो बेन्झाल्डिहाइड. म्हणजे याचं IUPAC नेम काय झालं पहा टो हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड. सेम त्या टाईप इथं पण आहे. OH आणि COH आहे. COHची प्रायोरिटी फर्स्ट आहे, सर्वात फर्स्ट हाच आहे आणि त्यामुळे COH ज्या कार्बन ॲटमला टच आहे तो कार्बन ॲटम होईल फर्स्ट. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग होईल. दिस इज सेकंड कार्बन ॲटम. पहा टोला काय टच आहे OH, त्यामुळे याचा IUPAC नेम करणार टो हायड्रॉक्झी आणि बेन्झिनला COH टच आहे त्यामुळे आपण काय लिहिणार बेन्झोइक ॲसिड. टो हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. याचं कॉमन नेम आपण काय लिहिलं होतं तर याचं आपण कॉमन नेम लिहिलं होतं सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिडचं IUPAC नेम काय आलं टो हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. तर हे झालं मोनोहायड्रिक फेनॉलचं IUPAC नेम. नोट डाऊन. पहा डायहायड्रिक फेनॉल्स. तर डायहायड्रिक फेनॉलचं IUPAC नेम काय पहा याचं आपण कॉमन नेम लिहिलं होतं. याचं कॉमन नेम काय कॅटिकॉल. याचं कॉमन नेम काय रेसॉर्सेनॉल आणि याचं कॉमन नेम काय आहे क्युनॉल आहे. पहा याचं आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. तर डायहायड्रिक फेनॉल आणि ट्रायहायड्रिक फेनॉलचं IUPAC नेम सिमिलर आहे. मोनोहायड्रिक फेनॉलचं फक्त IUPAC नेम डिफरंट आहे. पहा याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे नंबरिंग करायचे आहे. बेन्झिनला 2 OH ग्रुप आटायचे आहेत तर इथं नंबरिंग कशी करायची आहे पहा OH ग्रुप कोणताही एक OH ग्रुप तुम्ही कन्सिडर करा. जर 2 OH ग्रुप आटायचे असतील तर काय करायचं कोणताही एक OH ग्रुप कन्सिडर करायचा. समजा आपण हा OH ग्रुप कन्सिडर केला तो OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला टच आहे तो कार्बन ॲटम काय करायचा आपल्याला फर्स्ट कन्सिडर करायचा आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग होईल का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग होईल क्लॉकवाईज 1 2. पहा याचं IUPAC नेम कसं लिहायचं पहा याचं IUPAC नेम डिफरंट आहे मोनोहायड्रिक फेनॉलपेक्षा. पहा याचं IUPAC नेम काय लिहायचं तर फर्स्ट काय करायचं हा वर्ड लिहायचा. याचं नाव काय बेन्झिन. दिस इज बेन्झिन. त्यानंतर हा OH कुठे आहे फर्स्ट कार्बन ॲटमला. हा OH कुठे आहे सेकंड कार्बन ॲटमला. टोटल किती OH आहेत तर टोटल आहेत 2 OH त्यामुळे काय लिहायचं डाय आणि लास्ट काय लिहायचं OL. इथे येणार डॅश कॉमा डॅश. याचा IUPAC नेम काय झालं बेन्झिन 1,2 डायोल. बेन्झिन 1,2 डायोल. कसं लिहिलं समजलं. फर्स्ट नंबरिंग करायची. पहा याचं नाव फर्स्ट लिहायचं बेन्झिन हा OH आहे फर्स्ट कार्बन ॲटमला फर्स्ट. हा OH आहे सेकंड कार्बन ॲटमला. टोटल 2 आहेत म्हणून डाय आणि लास्ट लिहायचं OL बेन्झिन 1,2 डायोल. पहा याचा IUPAC नेम करणार कोणताही एक OH ग्रुप हा तुम्ही फर्स्ट कन्सिडर करा. समजा हा OH ज्या कार्बन ॲटमला टच आहे तो कार्बन ॲटम आपण फर्स्ट कन्सिडर केला. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायची का अँटी क्लॉकवाईज 1 2 3. पहा याचा IUPAC नेम काय पहा तर फर्स्ट वर्ड काय लिहायचा बेन्झिन. फर्स्ट वर्ड लिहायचा बेन्झिन. त्यानंतर काय करणार हा OH फर्स्ट कार्बन ॲटमला आहे हा OH थर्ड कार्बन ॲटमला आहे 1 3. टोटल किती OH आहेत 2 त्यामुळे काय लिहायचं डाय आणि लास्ट लिहायचं OL. इथे येईल डॅश कॉमा डॅश बेन्झिन 1 3 डायोल. पहा याचा IUPAC नेम तुम्हाला आला असेल. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम किंवा हा पण फर्स्ट कार्बन ॲटम होऊ शकतो 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. मग याचा IUPAC नेम काय असेल बेन्झिन. याचा IUPAC नेम आहे बेन्झिन 1 4 डायोल. बेन्झिन 1 4 डायोल. दिस इज IUPAC नेम. आलं लक्षात. तर हे झालं डायहायड्रिक फेनॉलचं IUPAC नेम. नोट डाऊन करा. ट्रायहायड्रिक फेनॉल. तर इथं आपण 3 ट्रायहायड्रिक फेनॉल काढलेले आहेत तर यांचे कॉमन नेम ऑलरेडी आपण पाठीमागे लिहिलेले आहेत. पहा याचं कॉमन नेम काय होतं पायरोगॅलॉल. याचं कॉमन नेम काय होतं फ्लोरोग्लोसेनॉल आणि याचं कॉमन नेम काय होतं हायड्रॉक्झी क्युनॉल. पहा याचं IUPAC नेम आपल्याला लिहायचं आहे. पहा ट्रायहायड्रिक फेनॉल जर असेल तर काय यूज करायचं ट्रायहायड्रिक फेनॉल असेल तर काय यूज करायचं लोएस्ट सम रूल यूज करायचा आहे. लोएस्ट सम रूल 11वीमध्ये पण आपण बऱ्याच वेळेस पाहिलेला आहे हा आणि हॅलो अरेन्समध्ये पण आपण हा पाहिलेला आहे. पहा बेन्झिनला जर 3 हॅलोजन ॲटम अटॅच असतील तर आपण कोणता रूल यूज करतो तर आपण काय करतो लोएस्ट सम रूल. हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. इथे तेच करायचं आपल्याला. इथं काय यूज करायचं लोएस्ट सम रूल यूज करायचा. पहा 3ही पोझिशनला काय करायचं आहे फर्स्ट 3ही पोझिशनला फर्स्ट नंबर देऊन बघायचं आहे आणि जी सम तुमची लोएस्ट येईल ते नंबरिंग कसं असेल करेक्ट असेल. पहा आता मी डायरेक्ट करतोय तुम्ही करून बघा. हे दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड कार्बन ॲटम.
पहा हे 3 आणि 2 5 आणि 1 6 सम किती येणार 6 येणार आणि ही सर्वात काय येणार याची लोएस्ट सम येणार आणि त्यामुळे ही नंबरिंग करेक्ट आहे किंवा ही पण नंबरिंग करेक्ट आहे 1 2 3. तुम्ही ह्या OHला फर्स्ट कन्सिडर नाही करू शकत म्हणजे हा OH ज्या कार्बन टर्मला अटॅच आहे तो कार्बन टर्म फर्स्ट होणार नाही. आलं लक्षात. पहा याचा IUPAC नेम काय लिहायचं मग सेम जसं आपण डायहायड्रिक फेनॉलचं IUPAC नेम लिहिलं आहे सेम त्या टाईप ट्रायहायड्रिक फेनॉलचा IUPAC नेम आहे फक्त तिथं 2 OH ग्रुप अटॅच होते इथं 3 OH ग्रुप अटॅच आहेत. येते लक्षात. हां याचा IUPAC नेम काय असेल मग फर्स्ट याचं नाव बेन्झीन हा OH फर्स्ट कार्बन टर्मला हा OH सेकंडला हा OH थर्डला टोटल किती झाले 3 त्यामुळे काय लिहिलं ट्राय आणि लास्ट लिहायचं OL. पहा डॅश कॉमा कॉमा डॅश याचं IUPAC नेम काय झालं बेन्झीन 1 2 3 ट्रायोल. आलं लक्षात. बेन्झीन 1 2 3 ट्राय OL. पुढे सेकंड पहा कोणता कार्बन ॲटम हा फर्स्ट असेल तर इथं तुम्ही OH ग्रुप ज्या कार्बन ॲटमला टच आहे तो कोणताही कार्बन ॲटम तुम्ही फर्स्ट कन्सिडर करू शकता कारण हा सिमेट्रिकल ट्रायहायड्रिक फेनॉल आहे. पहा जर तुम्ही हा फर्स्ट कन्सिडर केला हा फर्स्ट कन्सिडर केला तरीसुद्धा IUPAC नेम तेच येणार. आपण काय करूया हा फर्स्ट कन्सिडर करूया. 6 नंबरिंग कशी करणार तुम्ही क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार कोणत्या डायरेक्शनमध्ये केलं तर चालेल 1 2 3 4 अँड 5. पहा IUPAC नेम काय येणार फर्स्ट लिहायचं बेन्झीन त्यानंतर हा OH कुठे फर्स्ट कार्बन टर्मला त्यानंतर हा OH कुठे आहे थर्ड कार्बन टर्मला हा OH आहे फिफ्थ कार्बन टर्मला टोटल किती झाले 3 त्यामुळे ट्राय आणि लास्ट लिहायचं OL डॅश कॉमा कॉमा डॅश. पहा बेन्झीन 1 3 5 ट्राय OL हेचं IUPAC नेम. येथे पहा कोणता कार्बन टर्म हा फर्स्ट असेल तर इथे हा कार्बन टर्म फर्स्ट असेल. जर तुम्ही ह्या कार्बन टर्मला फर्स्ट कन्सिडर केलं तरच तुमची सम कशी येणार आहे लोएस्ट येणार आहे. चेक करून बघा तुम्ही. हां दिस इज फर्स्ट कार्बन टर्म नंबरिंग कशी असेल सांगा क्लॉकवाईज असेल का अँटी क्लॉकवाईज असेल अँटी क्लॉकवाईज असेल 1 2 3 अँड 4. 6 मग IUPAC नेम काय आलं बेन्झीन फर्स्ट वर्ड इज बेन्झीन त्यानंतर काय लिहायचं हा OH फर्स्ट कार्बन टर्मला आहे हा OH सेकंड कार्बन टर्मला आहे हा OH फोर्थ कार्बन टर्मला आहे टोटल 3 आहेत म्हणून ट्राय आणि लास्ट इज OL. इथं काय येणार डॅश कॉमा कॉमा डॅश बेन्झीन 1 2 4 ट्राय OL. आलं लक्षात. जर ट्रायहायड्रिक फेनॉल असेल तर काय यूज करायचं आहे लोएस्ट सम रूल यूज करायचं आहे. इथे लक्षात सर्वांच्या नोट डाऊन करा आहे. पहा एक क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन काय आहे राईट स्ट्रक्चर्स ऑफ दी कंपाऊंड्स हुज IUPAC नेम्स आर ॲज फॉलोज. तर आपल्याला खाली हे IUPAC नेम दिलेत आणि यांचे आपल्याला काय काढायचे आहेत स्ट्रक्चर्स काढायचे आहेत राईट स्ट्रक्चर्स. पहा ॲन्सर तर याच्यामध्ये मी तुम्हाला 3 एक्झाम्पल सॉल्व करून देतो आहे तर याच्यामधले जे शेवटचे 2 आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. पहा फर्स्ट काय दिलं आहे 2 3 डायइथाइल फेनॉल 2 3 डायइथाइल फेनॉल लास्ट वर्ड कोणता आहे फेनॉल. तर इथे मी फर्स्ट काय करतोय फेनॉलचं स्ट्रक्चर करतोय. फेनॉल म्हणजेच काय सांगा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच असतो OH दिस इज फेनॉल. पुढे काय म्हणलं आहे 2 3 डायइथाइल याचा अर्थ काय 2 इथाइल ग्रुप अटॅच आहेत आणि ते 2 इथाइल ग्रुप कोणकोणत्या पोझिशनला अटॅच आहेत. एक इथाइल ग्रुप आहे सेकंड पोझिशनला आणि एक इथाइल ग्रुप आहे थर्ड पोझिशनला. पहा ही पोझिशन आपली कोणती असेल फर्स्ट पोझिशन असेल. जर तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली 1 2 तर तुमचा सेकंड कार्बन टर्म हा होईल. जर तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली तर तुमचा सेकंड कार्बन टर्म हा होईल. आलं लक्षात. पहा सेकंड कार्बन टर्मला आणि थर्ड कार्बन टर्मला एक इथाइल ग्रुप अटॅच आहे. पहा मी इथं करतोय एक इथाइल ग्रुप अटॅच. इथाइल ग्रुप म्हणजे कोणता आहे तर C2H5 इज कॉल्ड इथाइल ग्रुप. इथे मी एक इथाइल ग्रुप अटॅच करतोय C2H5 अँड दिस इज कॉल्ड 2 3 डायइथाइल फेनॉल. त्यानंतर याच्यामध्ये पहा सेकंड कोणता आहे तर सेकंड आहे बेन्झीन 1 4 डाय OL. बेन्झीन 1 4 डाय OL. पहा बेन्झीन तर इथे मी फर्स्ट काय करतोय बेन्झीनचं स्ट्रक्चर करतोय. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. पुढे काय म्हणले डाय OL याचा अर्थ काय तर डाय OL याचा अर्थ बेन्झीन रिंगला किती OH ग्रुप अटॅच आहेत 2 OH ग्रुप अटॅच आहेत. समजा मी एक OH ग्रुप इथे अटॅच केला. पहा एक OH ग्रुप कुठे फर्स्ट कार्बन टर्मला आणि एक OH कुठे आहे फोर्थ कार्बन टर्मला. पहा समजा आपण एक OH ग्रुप अटॅच केला आणि तो OH ग्रुप ज्या कार्बन टर्मला अटॅच झाला आहे तो कार्बन टर्म आपला काय असेल आता फर्स्ट कार्बन टर्म असेल. फोर्थ कार्बन टर्म कोणता असेल 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 इथं असेल.
अँड दिस इज कॉल्ड बेन्झिन 1,4-डायओएल. इथे लक्षात. पुढे थर्ड काय पहा 4-ब्रोमो-2-नायट्रोफेनॉल. 4-ब्रोमो-2-नायट्रोफेनॉल. फेनॉल म्हणजे बेन्झिनिंग आणि बेन्झिनिंगला काय अटॅच करायचं आहे तर बेन्झिनिंगला अटॅच करायचं आहे OH. दिस इज कॉल्ड फेनॉल. पुढे काय म्हणले सांगा 2-नायट्रो म्हणजे सेकंड कार्बनटमला नायट्रो ग्रुप. पहा कोणता कार्बनटम हा सेकंड असेल तर तुम्ही ज्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग करताल त्या डायरेक्शनमध्ये दिस इज फर्स्ट कार्बनटम, दिस इज सेकंड कार्बनटम. एखादा ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग करेल 1, 2. इथे लक्षात. पहा समजा मी ह्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली 1, 2 तर सेकंड कार्बनटमला काय अटॅच करायचा NO2. नायट्रो म्हणजे कोणता ग्रुप असतो NO2. पुढे काय म्हणले 4-ब्रोमो 1, 2, 3, 4. फोर्थ पोझिशनला काय अटॅच करायचा ब्रोमो. ब्रोमो म्हणजेच काय तर ब्रोमिन. इथे लक्षात. तर हे झालं 4-ब्रोमो-2-नायट्रोफेनॉल. असेच तुम्ही काय करायचे आहेत 4 नंबर आणि 5 नंबर हे जे आहेत 4 नंबर आणि 5 नंबर हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेत. 4 नंबर आणि 5 नंबर येथे लक्षात. तर हे नोट डाऊन करा. अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला IPSC नियमवरती देतोय. नोट डाऊन. पहा तुम्हाला IPSC नियमवरती होमवर्क दिलेला आहे. तर इथे आपण फेनॉलमधले कोणकोणते पॉईंट कंप्लीट केलेत तर फर्स्ट पॉईंट आपण कंप्लीट केला इंट्रोडक्शन. सेकंड पॉईंट आपण कंप्लीट केला क्लासिफिकेशन ऑफ फेनॉल्स. आणि थर्ड पॉईंट आपण कंप्लीट केला नॉमेनक्लेचर ऑफ फेनॉल्स. तर ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स हा पॉईंट आपण पाहूया. थँक्यू.